सिंधुदुर्गामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज त्यामुळे सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 3 ते 4 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय। सध्या कणकवली आचरा राज्यमार्ग वरवडा इथं पाणी आलंय आणि त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश यांनी। पाहूयात। सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। आपण कणकवली आचरा रस्त्यावर आहोत। आचरा रस्त्यावर देखील आपण पाहतो की वाहतूक विस्कळीत झाली होती आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहतो की ही जो मोठा ट्रक आहे तो आता या पाण्यातून जात आहे, आचऱ्याच्या दिशेने जात आहे। पण आता जे दुचाकी चालक आहेत तसेच 4 चाकी चालक आहेत हे देखील इथे थांबून आहेत। आपण जी परिस्थिती पाहिली की ज्या मागे गाड्यांच्या देखील रांगा येथे आपल्याला दिसत आहेत। आपण सकाळपासून बघितलं की सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू आहे आणि एकंदरीत ज्या गाड्यांच्या रांगा दिसत आहेत, काही गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा वळून दुसऱ्या मार्गाने जात आहेत एकंदरीत। आणि सध्याची परिस्थिती पाहिली की जो सिंधुदुर्गामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि बऱ्याच नद्या नाल्यांना पाणी आलेलं आहे आणि पूरजन्य परिस्थिती नद्यांची निर्माण झालेली आहे आणि आपण या मुख्य रस्त्यावर आचरा आहे त्याची वाहतूक विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो की कोकणात रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल यांना अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता हवामान खात्याने। पुढील 3 ते 4 अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा देखील इशारा हवामान खात्याने दिला आहे। त्या पद्धतीने सध्या पावसाची ही जोरदार बॅटिंग सुरू आपल्याला सिंधुदुर्गात असताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।